हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता विक्रम आणि उर्मिला बुवांबद्दल बोलत असतात. काहीही करून त्यांना लवकरात लवकर संपवावं लागेल असं विक्रम उर्मिलाला म्हणत असतो. तेवढ्यात तिथे आता मालती आलेली आहे आणि मालतीने हे ऐकलं असावं असं त्या दोघांना वाटतं आणि ते दोघेही जण जरा घाबरतात. आणि त्यावेळी मला ती म्हणते की मग तुम्ही असं भूत पाहिल्यासारखं का पाहताय माझ्याकडे? म्हणजे तुम्ही काही बोलत होतात का? तर त्यावेळी उर्मिला आणि विक्रम बोलतात की नाही नाही मालती आई. तर आता मालती बोलते की मग आता पुढचा प्लॅन काय आहे? त्यावेळी उर्मिला म्हणते की मालती आई, तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू. तर त्यावेळी आता मालती म्हणते की चला, मिशन राणीला हकलावून देणं आता सुरू असं म्हणताच मालती हात पुढे करते आणि त्याचनंतर उर्मिला तिच्या हातावरती हात ठेवते आणि त्यानंतर विक्रम देखील. आणि आता त्यांना राणीला हकलावून द्यायचं असतं आणि त्यांचं मिशन सुरू झालेलं असतं. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण टेरेसवर आलेले आहेत आणि राणी इंद्राला म्हणत असते की इंद्रजित सर, तुम्ही कसली भारी ॲक्टिंग केली. बाप रे, असली भारी ॲक्टिंग मी पाहिलंच नव्हतं आतापर्यंत तुम्हाला अशी ॲक्टिंग करताना. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, मलाही वाटलं नव्हतं ग, तू पण कसली भारी ॲक्टिंग बोललीस. तू काय काय बोललीस मला. तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात. तुमच्यामध्ये मन आहे असं तर मला वाटत नाही. माणूस म्हणून घ्यायचे सुद्धा लायकीचे नाही आहात. खूप काही बोलली आणि या सगळ्यानंतर मग मलाही थोडासा राग आला असं दाखवावं लागेल ना. आणि मग मीही हात उचलला. त्यावेळी राणी बोलते की बापरे, तुमचा तो हात जर माझ्या इथे पडला असता ना, तर मला उद्या दुसऱ्या दिवशी कुणाला तोंड दाखवायचं सुद्धा लाज वाटली असती. एवढा तुमचा हात तो छापला असता आणि माझा गाल जो आहे तो काळा भंगार झाला असतं. हे ऐकून आता इंद्रा हसतो आणि म्हणतो की बरंच झालं ना तू माझा हात पकडला, नाहीतर खरंच तुझं काही खरं नव्हतं. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही असतात. तर आता राणी जी आहे ती इंद्राला बोलू लागते की सगळेजण कसे घाबरले होते तुम्ही पाहिले का? त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो. राणी म्हणते की या सगळ्यातून आपल्या घरच्यांना त्रास झाला नाही पाहिजे, मला फक्त एवढंच वाटतं. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, आपण जो काही प्लॅन केला आहे तो एका चांगल्या गोष्टीसाठी केला आहे आणि बुवांवरती असा प्रसंग का आला, कोणी केले हे त्यांचं अपहरण, किडनॅपिंग, या सगळ्याचा तपास तर लागला पाहिजे ना. म्हणूनच आपल्याला हा प्लॅन करावा लागला. त्यावेळी पुढे राणी इंद्राशी बोलू लागते की जेव्हा इंद्राने बुवांना हॉस्पिटलला नेलं त्यानंतर तिथे असं काही लिहिलं होतं जेणेकरून राणीला विश्वास बसला की या सगळ्यात इंद्राचा काहीही दोष नाही. आणि बुवांनीच ते लिहून ठेवलं होतं की या सगळ्यामध्ये इंद्राचा काहीही दोष नाही आहे. तर राणीने त्याच अक्षरांचा फोटो काढून इंद्राला हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्यावेळी इंद्रा जो आहे तो फोटो पाहून खाली बसला होता. आणि त्याचनंतर आता इकडे राणी थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये आली आणि बुवांविषयी विचारू लागते. त्यावेळी इंद्रा बोलला की हो, आता बुवांना नेलं आहे तर सांगतील थोड्या वेळात. तर आता राणी जी आहे ती बोलते की सर, हे जे काही घडलं आहे ना ते खूप भयंकर आहे. तुम्हाला नाही वाटत का? बुवांचं जे काही किडनॅपिंग आहे ते सगळं प्लॅनिंग आहे. तुम्ही पहा ना, बुवांनी कसं त्या पद्धतीने तिथे लिहून ठेवलं होतं आणि बुवांच्या बाहेर पण केवढी सगळी गुंड होती. मला तर असं वाटतं की हा प्रॉपर प्लॅनिंग आहे. इंद्रा हे बोलतो की हो राणी, तू अगदी बरोबर बोलतेस. नक्कीच कुणाचा तरी प्लॅन आहे. आणि यावरूनच असं दिसून येतंय, इंद्रा म्हणतो की राणी, बहुतेक त्या माणसाला आपल्याला त्रास द्यायचा आहे. तू बघ ना, बुवांचं कुणाशीही काहीही वैर नाही आणि मला असं वाटतं की आपण त्यांच्या जवळचे आहोत म्हणून कदाचित त्यांना आपल्याला टार्गेट करायचं आहे, आपल्याला त्रास द्यायचा आहे. बहुतेक आपण दोघं सोबत आहोत हे कोणाला तरी पाहवत नाही. कोणाला तरी असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हावं, आपण कायमचे दूर व्हावं. कदाचित हे सगळं असावं. तर राणी म्हणते की कदाचित हेही असू शकतं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आता आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. तर आता राणी जी आहे ते सगळं काही आठवत असते आणि हसत असते आणि इकडे इंद्रा जो आहे तोही हसत असतो. कारण जशा प्रकारे त्यांनी घरासमोर सगळ्यांसमोर दोघांनी भांडण केलं होतं आणि ते सगळं सगळ्यांना खरं वाटलं. तर आता या सगळ्यावरून इंद्रा आणि राणीला जरा हसू येतच असतं. पण आता राणी म्हणत असते की चला, आता खूप झालं, त्या भांडणामुळे तुम्हाला उपाशी राहावं लागलं. चला 2 घास खाऊन घ्या, मी तुमच्यासाठी जेवण आणलं आहे. तर आता इंद्रा म्हणतो की बरोबर बोलतेस राणी तू. खरं तर भांडणामुळे मी तर खाल्लंच नाही, पण पोटात कावळे ओरडायला लागली होती. बरंच झालं तू माझ्यासाठी जेवण घेऊन आली. तर राणी इंद्राला स्वतःच्या हाताने जेवण भरवते
होते आणि भरवत असताना ते दोघेही जण गप्पाही मारत असतात. आणि त्याच वेळी आता इथे टेरेसवरती आबा येतात आणि आबा या दोघांना अशा जेवण भरवताना पाहतात. त्यावेळी आता इंद्र आणि राणी दोघेही जण उठून उभे राहतात. त्यांना कळत नाही की काय करावं, कारण आज सकाळीच सगळ्यांसमोर ते दोघे इतके भांडले आहेत आणि आता पुन्हा एकमेकांना जेवण भरवतात. हे जर आबांनी पाहिलं तर आता ते काय विचार करतील. त्यावेळी आता इंद्र आणि राणी दोघेही जण मानाखाली घालून थांबलेले असतात. त्यावेळी आबा बोलतात की मला कळत नाहीये तुमचं नक्की चाललंय काय. तर त्यावेळी इंद्र आणि राणी गप्पच असतात. त्यावेळी बुवा बोलतात की मला शंका त्याच वेळी आली होती ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात. त्यावेळी दोघेही चांगले बोलत होतात एकमेकांशी आणि अचानक तुम्ही घरी आलात आणि राणी तुझ्याशी भांडायला लागली. ते पाहूनच मला कुठेतरी शंका आली होती की नक्की हे चाललंय तरी काय. पण आत्ता ते क्लिअर झाले. तर त्यावेळी आबा बोलतात की पण हे सगळं कशासाठी चाललं आहे तुमचं नाटक, सगळ्यांसमोर भांडायचं आणि इथे येऊन असं एकमेकांशी बोलायचं. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो आबांना सगळं काही सांगू लागतो. बुवांबद्दल जे काही घडलं आहे ते सगळं घडवून आणलेलं होतं आणि तो एक प्लॅन होता आणि तोच प्लॅन आता आम्हाला शोधून काढायचा आहे की तो प्लॅन नक्की कोणी केला आहे. तर आता यावरून आबा बोलतात की यावरून तुम्ही कसं शोधून काढणार दोघं बाजूला राहून. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा कदाचित ज्याने प्लॅन केला आहे त्याला असं वाटतं की आम्ही दोघांनी वेगळं राहावं आणि त्याला याच्यातच आनंद आहे. आम्हा दोघांना त्यांना वेगळं करायचे बस एवढंच आहे. आबा तरीही म्हणतात की पण तुम्हाला असं कसं वाटू शकतं. त्यावेळी इंद्रा बोलतो की हो आबा हेच खरं आहे आणि आम्हाला एकदा या सगळ्याच्या खोलात जायचं आहे. त्यावेळी आबा बोलतात की हो नक्कीच जा. बुवांबद्दल जे काही घडलं आहे ते फार चुकीचं आहे आणि त्याचा शोध तर लावलाच पाहिजे. पण आता आबा जे आहे ते बोलतात की म्हणजे या सगळ्याचा संशय कोणावर असं वाटतं तुम्हाला. तर आता इंद्रा बोलतं की आबा आपल्याच घरातला कोणीतरी जवळचा व्यक्ती आहे की ज्याने हे सगळं केलं. त्यावेळी आबा बोलतात की आपल्या घरातला. तर आता आबा तिथे गप्प बसतात, कारण आबांनाही आता मालतीचं वागणं ते खटकत असतं. कुठेतरी आबांना मालतीवरती संशय असतो आणि त्यानंतर आबा म्हणतात की पोरांनो तुम्ही जे काही करत आहात ना त्या सगळ्यात मी तुमच्यासोबत आहे. त्यावेळी राणी म्हणते की आबा खरं तर आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमचा विरोध कराल, पण बरं झालं तुम्ही आमच्यासोबत आहात. आता खूप बरं वाटलं, आता खूप मोकळं वाटलं. तर आता इंद्रा देखील म्हणतो की आबा खरंच ना मलाही असंच वाटलं होतं की आम्ही हे जे सगळं करतोय ना त्या सगळ्याचा तुम्हाला राग येईल, पण नाही आबा तुम्ही आम्हाला समजावून घेतलं. त्यानंतर आबा बोलतात की जे काही करायचे ते नीट करा आणि व्यवस्थित लक्ष ठेवून करा. त्यावेळी आता राणी बोलते की हो. त्याचनंतर आता इथे मालती रूममध्ये विचार करत असते की हे कुठे गेले असतील. तेवढ्यात आबा रूममध्ये येतात. आबा आल्यानंतरच मालती विचारू लागते की अहो कुठे होता तेवढा वेळ. त्यावेळी आबा बोलतात की आता या घरात राहावंसंच वाटत नाही. घरात एवढी भांडण क्लेश असून मला या घरात थांबवत नाही असं वाटते, कुठेतरी जावं लांब निघून. त्यावेळी मालती बोलते की असं असं आहे का. हे पहा हे जे काही होतंय ना त्या फक्त तुमच्या त्या लाडक्या राणीमुळे होते. मला असं वाटतं ती एकदा की या घरातून गेली ना आपल्या घरात काहीही होणार नाही. आणि खरं तर आज जे काही झालंय ते फक्त तिच्यामुळे झालं आहे आणि तुम्हाला तर ते मान्यच नसेल ना, कारण तुम्हाला तर वाटतं सगळी काही माझ्या इंद्राचीच चूक आहे. पण आज तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे इंद्राची काहीही चूक नसताना इंद्राने एवढी त्या बुवांना मदत केलेली असताना ही मुलगी त्याच्यावरती आरोप करते आणि तरीही तुम्ही शांत आहात. अहो कधीतरी आपल्या इंद्राच्या बाजूने बोलत जाऊ. सारखं त्या राणीच्या मागे मागे असं नका करत जाऊ. कधीतरी आपल्या मुलाच्या मनाचा विचार करत जा. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हे बघ मालती त्या मुलीच्या बापाबद्दल जे काही झालं आहे ना त्याने ती संतापली आहे. तिचा राग तिने काढलाय. त्यात काय एवढं तिने तिचा संताप पण व्यक्त करायचं नाही का. सतत तुमच्यामुळे दबत राहायचं का तिने. तिला राग आला होता आणि तिने तो व्यक्त केला बस एवढंच. त्यामुळे मला आता या विषयावर चर्चा नको. तर आता मला ती म्हणते की हां बरोबर आहे ना, मी बोललेलं तर तुम्हाला काही समजत नाही आणि मी का बोलते तुमच्याशी. तसंही तुम्हाला त्या राणीची बाजू सोडायची नसते. मलाच आता या विषयावर बोलायचं नाही आहे. पण ऐकून घ्या, तिने जर आणखीन काही माझ्या इंद्रावरती आरोप केले ना आता इथून पुढे तर मी ते खपून घेणार नाही. डायरेक्ट तिला बाहेरचा रस्ता दाखवेन असं म्हणत आता ती निघून जाते. तर आता आबा बोलतात की बहुतेक मालतीनेच हे सगळं केलेलं असावं का, कारण सतत ती राणीला घराबाहेर काढण्याचा विषय करत असते. पण नाही ती बुवांचं किडनॅपिंग नाही करू शकत. ती इतक्या खालच्या पातळीवर नाही जाऊ शकत.
इकडे राणी आणि इंद्रा जरा रिलॅक्स झालेले आहेत, कारण त्यांनी आबांना सगळं काही सांगितलं आहे. तर त्यावेळी इकडे राणी जी आहे ती इंद्राची माफी मागू लागते. इंद्राला सांगू लागते की हे पहा इंद्रजी सर, मी तुमच्याबरोबर खूप चुकीचं वागले आहे. एका गोष्टीमुळे तुम्हाला सतत ब्लेम करत आली आणि तुम्हाला खूप त्रास दिला. खरंच तुमची जितकी मी माफी मागावी तितकी कमीच आहे. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू काही काळजी करू नकोस आणि मी तेव्हाच विसरलो आहे. वाईट गोष्टींना मागे टाकायचं आणि चांगल्या गोष्टींना आनंद घ्यायचा, बस एवढंच आता मी डोक्यात ठेवणार आहे. आणि तूही तसंच कर. वाईट गोष्टी ज्या काही घडल्या आहेत ना त्या तू विसरून जा. तर राणी बोलते की सर, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, त्यामुळे तुम्ही मला सांगतात, पण पहा ना, तुम्ही माझ्या आनंदासाठी काय काय नाही केलं आणि मी त्या सगळ्याचा विचार सोडून फक्त तुकडे जोडत राहिले. फक्त तुम्ही लग्नाच्या वेळी कसे वागलात हेच माझ्या डोक्यात राहिलं, पण तुम्ही लग्न झाल्यानंतर आपलं नातं टिकवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी काय काय प्रयत्न केले आणि तुम्ही कसे बदलत गेले, तुमच्यात कसा चेंज होत गेलाय, हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलं असून सुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही. ह्याचंच मला खूप वाईट वाटतं. तर आता इंद्राज जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, आता तू विसर ना सगळं काही. पहिला भूतकाळ सगळं काही विसरून टाक आणि आपण नव्याने सुरुवात करू. तर राणी ही बोलते की हो, मी आता कोऱ्या पाटीवरती अक्षर लिहायला सुरुवात करणार आहे आणि मागची पाटी सगळी काही पुसून टाकणार आहे. तर आता इंद्रा बोलतो की हो, आणि मलाही हेच हवं आहे. पण तेवढ्यातच राणी म्हणते की नाही, पण मला तर तुमच्याबरोबर भांडायचं आहे. तर आता इंद्राच्या लक्षात येत नाही की का आता माझ्यासोबत का भांडत आहे. तर आता राणी बोलते की सर, तुम्ही विसरले का, आपल्याला आता इथून पुढे फक्त भांडायचं आहे. तर आता इंद्रा बोलतो की अरे हां, मी तर विसरलोच. तर आता पुढील भागात मालती आबांना सांगत असते की आता कंपनीचा कारभार सगळं काही इंद्रावरती द्या, पुन्हा इंद्राला MDचं पद देऊन टाका, असं मालती म्हणत असते. आणि त्यावेळी आबा जे आहे ते नाकारतात आणि त्यावेळी राणीला मालती पुढे घेते आणि बोलते की तुझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे आणि आता तूच आबांना इंद्राला पुन्हा कंपनीचा कारभार सोपवायला सांग. ती तिच्या हाताला धरून राणीला हे सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण राणी जी आहे ती नाकारत असते. त्याचवेळी इंद्रा जो आहे तिथेच नाश्त्यासाठी बसलेला असतो आणि तिने नाकारल्यामुळे मालती तिचा हात धरते आणि तिला बाहेर ओढत नेते आणि पायऱ्यावरून ढकलत तिला घराबाहेर काढते आणि राणी आता तिथेच पायऱ्यावरती खाली पडलेली आहे.